कारण या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आता मूक आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि गिरगाव चौपाटीच्या परिसरामधल्या टिळक उद्यानाच्या समोरची ही दृश्य आपण बघतोय। भाजप आता मूक आंदोलनाच्या माध्यमातून या सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर देते आणि तोंडाला काळ्या फिती बांधण्यात आलेल्या आहेत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत आपल्यासोबत, याविषयीचे अपडेट्स घेऊयात। अभिषेक, नक्कीच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूण काळ्या पट्ट्या सगळ्यांकडनं आपल्या तोंडावर इथं बांधण्यात आल्याचं दिसतं आहे। सोबतच रवींद्र चव्हाण असतील, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, मंत्री नितेश राणे असतील, ही सगळी मंडळी देखील थोड्याच वेळात इथं दाखल होईल आणि या आंदोलनाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कुठेतरी विरोध तुमच्याकडनं केला जातो आहे महाविकास आघाडीच्या मोर्चाला, नेमकी काय आक्षेप आहेत तुमचे? एकंदरीत आमचा विरोध कोणालाच नाही। आमचं सांगणं एवढंच आहे आपल्या माध्यमातून जनतेला, की आज जे काही त्यांनी सत्याचा मोर्चा असा काय प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलाय, मला वाटते पूर्णपणे थोटांड आहे। आमची मागणी एवढीच आहे की जे कोणी लोक निवडून आलेले आहेत त्यांनी खरं तर पहिला राजीनामा द्यावा आणि त्याच्यानंतर ही जी काही मागणी करतात आहे आणि सत्याचा विजयाचं जे काही आव आणून लोकांना जनतेला भ्रम करण्याचा प्रयत्न करतात ते त्यांनी बंद करावं। आपण इथे बघू शकतो की काळे झेंडे जे आहेत ते देखील आपल्याला या कार्यकर्त्यांच्या हाती पाहायला मिळत आहेत। सोबतच दुसरीकडे जर का पाहायचं तर काळ्या पट्ट्या तोंडावर बांधून मूक आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। हे विद्या ठाकूर आपल्यासोबत आहेत, आमदार विद्या ठाकूर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कुठेतरी विरोध तुमच्याकडनं होताना दिसतो आहे महाविकास आघाडीच्या मोर्चाचा, नेमकी काय कारण आहेत? मतचोरी संदर्भात त्यांचा आक्षेप आहे, तर चुकीचं काय आहे? ये देखिए, सब जगह सत्य का मोर्चा असत्य का मोर्चा है। सिर पे मुंबई महानगर पालिका का चुनाव है, इसके लिए उनको लगता है कि पब्लिक अब उनको घर में बिठाने वाली है। ये कुछ न कुछ ड्रामा उनका चालू है, बाकी का कुछ नहीं है, सब झूठ है। पण असं आहे की निवडणुका जरी का असल्या तरीही आता जर का निवडणुका जरी का असल्या तरी आता जर का मुद्दा मांडत असेल तर त्यात गैर काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय विरोधकांकडून। याच्यावर गैर काहीच नाही आहे, पण गैर अशासाठी नाही आहे की जर खरंच NIRच्या माध्यमातून आपण SIRच्या माध्यमातून जे घुसखोर मतदार आहेत त्यांना बाहेर काढणार असो आणि त्यांना त्याचा विरोध करायचा असेल, आता लोकांचं समर्थन त्यांच्या बाजूने